44 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी चंदगडच्या दौलत साखर कारखान्याचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या विरोधात दौलत बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर उपोषण सुरू करण्यात आले। दौलत साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया रद्द करावी, केडीसीसी बँकेने शुगर डेव्हलपमेंट फंडाची थकीत रक्कम भरावी आणि चंदगडच्या दौलतीचं खासगीकरण होण्यापासून रक्षण करावं अशी मागणी करण्यात आली आहे। दौलत साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने केडीसीसी बँकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। दौलत कारखान्याचे माजी संचालक शेखर गावडे आणि ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई उपोषणाला बसले आहेत। कर्ज थकबाकीमुळे चंदगडचा दौलत साखर कारखाना केडीसीसी बँकेने 39 वर्षाच्या भाडे कराराने अथर्व इंट्राटेक कंपनीला चालवायला दिलाय। या करारावेळी कारखान्याकडील सर्व प्रकारची देणी अथर्व कंपनीने देण्याचं मान्य केलं होतं। तसंच अथर्वने ही देणी दिली नाही तर केडीसीसी बँक सर्व प्रकारची देणी भागवेल असंही करारात नमूद आहे। प्रत्यक्षात अथर्व कंपनीने कोणतंही देणं दिलेलं नाही। शुगर डेव्हलपमेंट फंडाचे 44 कोटी रुपये थकीत आहेत। या रकमेच्या वसुलीसाठी 9 ऑक्टोबर रोजी दौलत कारखान्याची लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे। मात्र कारखाना लिलाव प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। चंदगडच्या दौलत कारखान्याचं खासगीकरण होऊ देणार नाही, केडीसीसी बँकेने करारातील अटीनुसार थकीत देणी भागवावीत आणि चंदगडच्या दौलतीचं खासगीकरण रोखावं अशी मागणी करत उपोषणाचं हत्यार उपसण्यात आलंय। या आंदोलनाला शिवसेनेचे विजय देवणे, जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजी माने, शेतकरी नेते वैभव कांबळे यांच्यासह चंदगड परिसरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय।